नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा थोडासा हटके होणार आहे. आज मी आणि माझ्यासोबत आली आहे माझी आई. आम्ही दोघे आलो आहोत लोकमत सखी मंचाचा आज कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आणि तो कार्यक्रम आहे रामकृष्ण मोरे या नाट्य मंदिरामध्ये चिंचवडमध्ये. तर तो कार्यक्रम काय आहे मी तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण नक्की बघा. घरोघरी मातीच्या चुली ह्या सिरियल जी आहे मराठी चॅनल स्टार प्रवाह, तर त्या चॅनलवर ही सिरियल लागते. तर त्यांचा हा लग्न सोहळा आज इथे शाही लग्न सोहळा आज इथे पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासाठीच आज आम्हाला इथे त्यांनी इन्व्हाइट केलेले आहे सगळ्या लोकमत सखींना. तर इथे सगळ्या लोकमत सखी जमा झालेले आहेत आणि आतमध्ये त्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे. प्रकारच्या स्पर्धासुद्धा लोकमत सखीतर्फे होत असतात. तर आज पण त्या स्पर्धा आहेत ज्यामध्ये उखाण्याची स्पर्धा आहे, पुरी बनवायची स्पर्धा आहे, मंगलाष्टकांची स्पर्धा आहे आणि रुखवताची स्पर्धा आहे. तर काय काय कार्यक्रम होणार आहे आज ते मी तुम्हाला नक्की दाखवतो. लग्न सोहळ्यानिमित्त इथे सगळ्या बायकांना हिरवा चुडा भरण्यात आला होता आणि कार्यक्रम संपल्यावर सगळ्या सखींना नाश्ता आणि गिफ्ट देणार होते. या सगळ्या सखी मंचाच्या सखी आहेत माझ्या. ऋषिकेश दादाचा लग्नाचा 10वा वाढदिवस विवाह सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण जमले आहात. थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे. कार्यक्रम मी तुम्हाला दाखवते. मी माझ्या प्रेमाची गंमत एका उखाण्यातून सांगते. हॅलो हॅलो हा ऐका बर का. ऑफिसचा कलिग म्हणून ओळखत होते ज्याला, हाय हॅलो मी करत होते त्याला. एकदा अचानक आली फेसबुकला फ्रेंडशिपची रिक्वेस्ट आणि सहज म्हणून मी ती केली एक्सेप्ट. बघता बघता चॅटिंगचा वेळ वाढतच गेला. याचा पत्ता घरच्यांना लागला. त्यापुढील तुम्ही सगळे जाणता. आता मला शुभमची राणी म्हणतात. पण तेव्हा काही तसं नव्हतं. अच्छा तसं नव्हतं, नंतर आमचं जुळलं. त्याच्यानंतर लक बाय चान्स आम्ही एकाच कंपनीमध्ये जॉबला पण होतो. अरे वा. पण तेव्हा असं काय फक्त माझ्या मैत्रिणीचं मग नक्की जुळलं कधी? शाळेत होतं तेव्हा पण असं नव्हतं, कंपनीत होतो तेव्हा पण असं नव्हतं. नंतर मग आमचं बाय चान्स नवरात्रीमध्ये गरबाच्या वेळेस आमचं झालेलं. अच्छा दांडिया. माझ्या आत्याच्या मुलीची बेस्ट फ्रेंड मीच होते ना. बरं. आम्ही दोघी असंच होतं. वा चांगलंय चांगलं. पण पहिले सुरुवात त्याची फार छान होती शाळेपासून वगैरे. पण तेव्हा असं तुम्हाला असं वाटलं नाही कधी? त्यांनाही कधी वाटलं नाही? ते मस्तीखोर होते खूपच. अच्छा. बडबड करायचं त्यांना. हा मुलगा मस्ती करतोय, हा आगाऊ आहे, जास्त टुकारी असं बोलतो. मग आता तुम्ही सरळ गेले त्यांना. एक सेकंड या वाक्याचा थोडासा टोन चुकतोय. ते माझ्याच नशिबात आले का ते माझ्या नशिबात आले? असं हे गाणं लागलं होतं ते मारायच्या वेळेला. आणि मग ते म्हणाले अरे भावाला सूर्यचंद्र जागा बदलतील पण आम्ही आमचं लग्न होणारच. केलं तरी आता आमच्या लग्नाला 49 वर्ष. या बात इकडे टाळ्या लावण्यात आल्या पाहिजे. येस, यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्त आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. त्यांच्या सोबत, त्यांच्या समोर, त्यांच्यासह आपण इथं अजून बरेच गेम्स खेळणार आहे ज्याच्यामध्ये अजून खूप सारी बक्षीस आहेत. आणि मी सांगितलेली महत्वाची माहिती सूचना तुम्ही लक्षात ठेवा. यातले काही गेम्स आहेत, प्रत्येक गेमच्या आधी मी सांगेन अर्थातच त्याच्या सूचना नियम अटी. पण यातले काही गेम्स असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला थेट स्टार प्रवाहावर नवे घरोघरी मातीच्या चुली या सिरियल मधचा प्रत्यक्ष भाग होण्याची संधी आणि दादा वहिनी बरोबर थेट स्क्रीन शेअरिंगची संधी मिळणार आहे. त्यामुळे थोड्या वेळात जानकी आणि ऋषिकेश येणार आहेत. आवाज एका ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी. खरंच तुम्ही इतक्या पाऊस येतोय बाहेर, वातावरण कसं आहे सगळं माहिती
घरची कामं वगैरे आवरून तुम्ही आला असाल, आमच्यासाठी आलाय, आमच्या प्रेमापोटी आलाय. थँक्यू 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 सो मच. या वाटे बाहेर जलधारा कोसळतात, पण या प्रेमाचा वर्षाव हा तिथं सुरू आहे. खरं तर या सगळ्यांचं प्रेम आहे. दादा काय सांगशील? आणि मला असं वाटतं सगळ्यात आधी तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे तुमचा इतका उत्साह बघून आम्हाला इतकं भारी वाटतंय की आम्ही सकाळी 5 ते 5 वाजता आम्ही निघालोय मुंबईवरून आणि सगळा थकवा निघून गेला आमचा तुमचा उत्साह बघून. या बात. खरंच थँक्यू सो मच. खूप भारी ठरेल. पहिल्या 3 उखाण्यांना तर बक्षीस मिळणारच आहे, पण जिचा उखाणा सर्वोत्कृष्ट असेल तो उखाणा दादा किंवा वहिनी आपल्या लग्नाच्या वेळी घेणार आहेत. ठीक आहे. चौफेरी वाड्याला 7 खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम. राम गेले बंदरा, रुपये आणले 15. 15 रुपयाची आणली साडी, माहेरी मोडली घडी. मी गेले सासरला, कमरेला किल्ल्या, उघडली खोली. सर्वत्र आहे घरोघरी मातीच्या चुली. खोलीला भिंत, भिंतीला कपाट, कपाटाला खाट, खाटावर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत ताट, ताटात वाटी, वाटीत भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा ऋषिकेश आणि जानकी यांचा जोडा. लोकमत सखांचा जमलाय वेडा, स्टार प्रवाहाच्या तिरी. संगीता मॅडम म्हणतात नाव घे पुरी. नाव कसलं फुकांचं, हळदी कुंकू मोलाचं. हळदी कुंकू ठेवण्यासाठी चांदीचा तबक, त्यासाठी शोभते अत्तरदानी सुबक. बसायला चंदनाचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, खायला मोत्याचा घास. गोविंदरावांचं नाव घेते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या विवाह सोहळ्या दिवशी खास. लग्नाची बेडी पडणार तुमच्या हाती, मुरंबासारखे प्रेम करावे जन्मोजन्माचे तुम्ही सोबती. शुभविवाह झाल्यावर मन धागा धागा जोडते नवा. साधी माणसं येता घरी ऐश्वर्या करते हवा. प्रेमाची गोष्ट होईल सुरू, ठरलं तर मग प्रेम करू. थोडं तुझं थोडं माझं म्हणू की, लक्ष्मीच्या पावलांनी येईल ऋषिकेशची जानकी. येड लागलं प्रेमाचं, बोलून गेली या बोली. सुख म्हणजे नक्की काय असते हे दाखवते, घरोघरी मातीच्या चुली. कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, ही आहे सौभाग्याची खूण. ऋषिकेश रावांचं नाव घेते, रणदीप यांची सून. या बात आहे. रणदीप यांची सून. फॉर्म. निळं पाणी, निळं आकाश, हिरवं रान. निळं पाणी, निळं आकाश, हिरवं रान. माझ्या जानकीचं नाव घेतो, ठेवून तुम्हा सगळ्यांचा मान. या बात आहे. काय आहे? पुरी बनवणे ही स्पर्धा आहे. कोण आहेत त्या भाग्यवान विजेत्या? ह्यांनी 4 पुऱ्या केल्यात, त्या ओके. दोघींनी 5-5 केल्यात, पण ह्यांच्या अगदी 4 सगळ्या गोल. समप्रमाणात लाटल्यात आणि गोल आहेत. व्हेरी गुड. त्यांनी जरी क्वांटिटी वाईज केल्यात तरी थोडंसं जाड कमी जास्त सगळं आहे. ओके. त्याच्यामुळे काकूंचा 3रा नंबर जरा जाड पुऱ्या आहे, वा. तुमचा 2रा थोड्याशा जाड बारीक झाल्यात आणि यांच्या त्यांचा पहिला. येस. तुम्ही तिघींनी फक्त पुढे या. तुम्ही तिघी 9. अच्छा तुम्हाला थांबा थांबा थांबा. वहिनीला आमच्या बोळपटच नाही मिळालं. स्पर्धेबद्दल आणि त्या रुखवताबद्दल दोघांकडून ऐकायला कोणाचं आहे? खरं तर रुखवत म्हणलं की मग मला असं वाटतं की त्या मुलीसाठी त्या आईवडिलांचं प्रेम, त्या आईवडिलांची आठवणी, त्या आईवडिलांच्या माया असतात आणि खूप बारकाईनं तो रुखवत सजवलेला असतो, खूप प्रेमानं तो रुखवत सजवलेला असतो. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही आमच्यासाठी, आमच्या विवाह सोहळ्यासाठी तो रुखवत सजवला. खूप क्रिएटिव्हली तुम्ही काही काही गोष्टी केलेल्या आहेत आणि आल्या आल्या आम्ही तो रुखवत बघितला आणि आम्हाला असं झालं की यार किती छान आणि किती कष्ट घेतले तुम्ही आमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि खरंच खूप छान वाटलं तो रुखवत. सुरुवात करते गुरुला वंदन करून. वरद हस्त गणेशाचा आशीर्वाद
वर्षाचा सोहळा आला जानकी ऋषिकेशाच्या प्रेमाच्या अंगणात मातीच्या चुलीवर फुलवला ऋषिकेश जानकीच्या प्रेमाला विणलेला गोफ तुझा घट्ट होऊ दे घरट्यात ओविला किलबिल साथ मिळू दे कृतार्थ जीवनाला आदर्शाचे भान कुर्यात सदा मंगलम सावधान बोला शुभमंगल सावधान. जवळ 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 येता मिलनाचा मुहूर्त उभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थ झटपटपट आता अंतपट दूर थारा अधिर बहुत झाली पंख येतील हारा शुभमंगल सावधान. क्या बात. तिथून आहे तिथूनच. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार लाडक्या दादा आणि वहिनीकडून आणि तुमच्या दोघांचे आभार तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. आजचा हा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट करून मला